सरकारमधून मोकळं करा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्वाला विनंती। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं। आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये पराभवाची जबाबदारी सामूहिक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। टीम म्हणून काम केलं, यापुढेही काम करणार असल्याचं वक्तव्य। सर्वेच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला, निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी। बारामतीमधल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमन। एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू, चंद्राबाबू नायडू नितीश कुमारांचं भाजपला समर्थन पत्र। एनडीए आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या नाराज आमदारांचा सुळेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, आमदार रोहित पवारांचा दावा। लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली। नरेंद्र मोदींना हरवू शकतो हा विश्वास निर्माण झालाय, मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय, फडणवीसांनी नौटंकी बंद करावी, संजय राऊतांची टीका। तर सत्ता स्थापनेसाठी एनडीए आघाडी प्रयत्न करेल, राऊतांचं वक्तव्य। बीडच्या लोकसभा निकालाचा विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होईल, पराभवानंतर पंकजा मुंडेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया। काल झालेल्या पावसामुळे पुण्याच्या धानोरी परिसरात साचलं पाणी, गंगा आर्या सोसायटीत 12 ते 13 फूट पाणी, चारचाकी गेल्या पाण्यात। T20 विश्वचषकात भारताची सलामी आज आयर्लंडशी, न्यूयॉर्कमधल्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर सामना। एबीपी माझावर थेट वर्ल्ड कपच्या भूमीतून कव्हरेज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।